नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड म्हणजे NICLची असिस्टंट या पदाची जाहिरात. मित्रांनो, जाहिरातीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे. चला तर आपल्या जाहिरातीला सुरुवात करावी. तर मित्रांनो, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड म्हणजे NICLची ही जाहिरात आहे. मित्रांनो, ही एक पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट अंतर्गत ही येते. ओके, जवळपास 300 असिस्टंट क्लास 3 या पदाच्या जागा आहेत. आता मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत, परंतु आपण फोकस करणार आहोत महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये बघा, मराठी लँग्वेजसाठी आहे टोटल मित्रांनो आपल्याकडे 81 वॅकन्सी आहेत. आता कास्टनुसार आपण जागा पाहूया. तर SC शेड्यूल कास्टला 21 जागा आहेत, STला 9 आहेत, OBCला 0, EWSला 8, UR म्हणजे अनरिझर्वला 43 आहेत, म्हणजे ओपन प्रवर्गाला 43 आहेत. ओके, टोटल अशा 81 आहेत. फी आहे गटामध्ये. ओके, जे PWBS BD म्हणजेच काय अपंग प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी पाहूया. आता फी आहे गटामध्ये येतात त्यांना एक आहे HI म्हणजे हिअरिंग इम्पेअरमेंट. ओके, तर याच्यामध्ये आपण म्हणूया की HI म्हणजेच काय तर थोडंसं बहिरेपणा वगैरे त्यामध्ये जे येतात तर त्यांच्यासाठी फी आहे म्हणजे फिजिओल असं आपण त्याला म्हणूया. OC मध्ये एक येतं मित्रांनो, IDMD मध्ये एक येतं, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 8 आहेत, तर DXX साठी 4 आहेत. ओके, आता पाहूया मित्रांनो आणखी महत्त्वाचं काय. आता इथे खाली सर्व काही क्रायटेरिया दिलेला आहे, म्हणजे कोणत्या प्रवर्गामध्ये काय येतं बघा. इथे UR म्हणजे अनरिझर्व, SC म्हणजे शेड्यूल काय, ST म्हणजे शेड्यूल ट्राईब, OBC म्हणजे अदर बॅकवर्ड, EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, PWD म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, EXS म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन, DSEX म्हणजेच काय ते डिसॅबल एक्स सर्व्हिसमॅन, DXS म्हणजे डिपेंडंट ऑफ सर्व्हिसमॅन किल्ड इन ॲक्शन, OC म्हणजे ऑर्थोपॅडिकली चॅलेंज, FI म्हणजे फिजिओली एम्पर्ड, HI म्हणजे हिअरिंग एम्पर्ड, IDMD म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी किंवा मल्टिपल डिसॅबिलिटी. आता पाहूया मित्रांनो आणखी महत्त्वाचं काय. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट ॲप्लिकेशन कधी करायचे. दिनांक 1/2/2024 म्हणजे 1 फेब्रुवारी 2024 पासून ॲडव्हर्टाइजमेंट सुरुवात झाली, तर अंतिम दिनांक आहे 15/2/2024. मित्रांनो, 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. तर टायर फर्स्टची एक्झाम म्हणजे प्री एक्झाम कधी होणार आहे, तर 2/3/2024. मित्रांनो, जवळपास 1 महिन्याचा तुमच्याकडे कालावधी आहे. ओके, सॅटर्डे वार दिलाय त्यांनी, ॲक्युरेट 2 तारखेला मार्चच्या तुमची प्री एक्झाम होईल. तर मित्रांनो, टायर सेकंड म्हणजेच मेन एक्झाम कधी होईल, तर ते हा रिझल्ट लागल्यानंतर समजा प्रिलियमची एक्झाम झाली, जवळपास एखादा महिना लागेल, त्यानंतर तुमची मेन एक्झाम होईल. ओके, आणि त्यानंतर मग तुम्हाला त्यानंतर तुम्हाला थोडंसं रायटिंग टेस्टचे असतं. रायटिंगमध्ये काय आहे, तुम्हाला फक्त तुमची लँग्वेज टेस्ट म्हणू आपण त्याला. ओके, बोलता येतं का तुम्हाला, मराठी वाचता येतं का, लिहिता येतं का, नॉमिनल वगैरे होईल का, केव्हा, ज्यावेळेला तुमची सेकंड एक्झाम तुम्ही पास होताल त्यानंतर. ओके, कॉल लेटर कधी मिळतील, तर तुम्हाला 7 डेज प्रायर टू द डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे 2 तारखेला तुमची परीक्षा आहे. तर जवळपास असं आपण म्हणूया की फेब्रुवारीच्या साधारणतः 20 फेब्रुवारी 20 ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचे कॉल लेटर येतील. आता आणखी महत्त्वाचं बघा. आता कॅन्डिडेट शुड अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड ओनली. ऑनलाईन मोडवरती तुम्हाला अर्ज भरायचा. http://www.newindia.co.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. IBPS परीक्षा केली. ओके, आता महत्त्वाचा क्रायटेरिया काय, तर एज किती असलं पाहिजे. मिनिमम एज तुमचं 21 वर्ष असलं पाहिजे दिनांक 1/1/2024ला, तर मॅक्झिमम किती 30. आता मित्रांनो, कास्टनुसार किती पाहूया. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्षाचा अप्पर एज रिलॅक्सेशन आहे. ऑदर बॅकवर्ड क्लाससाठी OBCला 3 वर्षाचा आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी यांना 10 इयर्स आहे. एक सर्व्हिसमॅन डिसॅबल एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी ॲक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस रेंडर इन द डिफेन्स फोर्सेस प्लस 3 इयर्स सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ 45 इयर्स आहे. विडोज असतील, डिवॉर्स वुमेन्स असतील किंवा वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हू हॅव नॉट रिमॅरिड यांच्यासाठी 5 वर्षाचा आहे. एक्झिस्टिंग एम्प्लॉय ऑफ द न्यू इंडिया ॲश्युरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच तुम्ही या न्यू इंडिया ॲश्युरन्सचे जर एम्प्लॉय असाल तर तुमच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. ओके, आता आणखी महत्त्वाचं काय बघूया. एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं. मिनिमम क्वालिफिकेशन तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असायला इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून तुमची डिग्री झालेली असणं आवश्यक आहे. आता नॉलेज ऑफ रीडिंग रायटिंग स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ स्टेट UT अगेन्स्ट द वॅकन्सीज फॉर विच अ कॅन्डिडेट विशेस टू अप्लाय इज इसेन्शियल. आता मित्रांनो, असं नाही की बाबा तुम्ही महाराष्ट्राचे आहेत म्हणून महाराष्ट्राच्यातून तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही जर इतर राज्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल वॅकन्सीनुसार तर तुम्ही करू शकता, परंतु तिथली तुम्हाला रायटिंग आली पाहिजे, रीडिंग आली पाहिजे, स्पीकिंग आली पाहिजे. ओके,
आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण पाहूया. ओके, आता बघा इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांच्यासाठी सुद्धा आहे. नंतर बघा प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. आता मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे SC ST OBC गटात येतात किंवा PWD यांच्यासाठी एक प्री ट्रेनिंग असते, जवळपास 2-3 दिवसाची असते, म्हणजे हेडक्वार्टरला वगैरे असते. ओके, महाराष्ट्रामध्येच तुमच्या तुमच्या लोकेशननुसार तिथे आयोजित केली असणार आहे. ओके, सिलेक्शन प्रोसिजर कशी असते बघा. सिलेक्शन प्रोसिजर 2 एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन. ओके, आणि नंतर काय दिलं, कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन द मेन एक्झामिनेशन विल बी फर्दर शॉर्टलिस्टेड फॉर रिजनल लँग्वेज अँड टेस्ट बिफोर द फायनल सिलेक्शन. फायनल सिलेक्शन ज्या वेळेला होईल त्याच्या अगोदर तुमची रिजनल लँग्वेज टेस्ट म्हणजे प्रादेशिक भाषा, तुम्हाला मराठी लिहिता येते का, बोलता येते का, वाचता येते का, त्याबद्दल होईल. आता प्रीचा सिलेबस काय, ओके, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणारे पर्याय, 100 मार्काची परीक्षा आहे, IBPS पेपर गेले बघा. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न आहेत, 30 मार्कला, वेळ आहे 20 मिनिटाचा. ओके, टेस्ट ऑफ रिजनिंग 35 प्रश्न, 35 मार्कला, वेळ आहे 20 मिनिटाचा. न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न, 35 मार्कला, वेळ आहे 20 मार्काचा. मित्रांनो अशा पद्धतीने 100 गुण आहेत 100 प्रश्नांसाठी आणि वेळ आहे परीक्षेचा 60 मिनिटे म्हणजे 1 तासाचा वेळ आहे. ओके, आता बघा कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्वालिफाय इन ईच टेस्ट बाय सिक्युरिंग पासिंग मार्क टू बी डिसाइडेड बाय द कंपनी. आता महत्त्वाचं बघूया मेन एक्झामिनेशनला सिलेबस काय, ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, 250 मार्काची परीक्षा आहे आणि 2 तासाचा ड्युरेशन आहे. आता बघा इंग्लिश लँग्वेजला 40 प्रश्न 50 मार्कला, रिजनिंगला 40 प्रश्न 50 मार्कला, न्यूमेरिकल ॲबिलिटीला 40 प्रश्न 50 मार्कला, कम्प्युटर नॉलेजचे 40 प्रश्न 50 मार्काला, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न 50 मार्काला. अशा पद्धतीने 200 गुण आहेत आणि मार्क आहेत 250. ओके, आता महत्त्वाचं बघू आपण आता मित्रांनो याच्यामध्ये भरपूर सारी माहिती बघा. रिजनल लँग्वेज टेस्ट तुम्हाला म्हणलं होतं मी की मेन एक्झाम तुम्ही क्रायटेरिया केला तर त्यानंतर तुमची रिजनल लँग्वेज टेस्ट होईल. आता याच्यात महत्त्वाचं रिजनल लँग्वेज टेस्ट विल बी क्वालिफाईंग नेचर ओनली, नो स्कोअर विल बी अलॉटेड फॉर द सेम. बघा फक्त क्वालिफायची आहे. ओके, त्याचा कुठलाही स्कोअर वगैरे तुम्हाला मिळणार नाही किंवा या लँग्वेज टेस्टवरती तुमचं सिलेक्शन वगैरे नाही, तर मेनला जे मार्क मिळतील त्यावरती असणार आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ रिजनल लँग्वेज टेस्ट इज अप्लिकेबल. ओके, ज्यावेळेला तुमची टेस्ट असेल त्यावेळेला तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे लागतील. ओके, म्हणजे ग्रॅज्युएशनचं क्रायटेरिया वगैरे. एक्झामिनेशन सेंटर, आता मित्रांनो मोस्टली आपण आता महाराष्ट्रामध्ये भरतो, तर महाराष्ट्रामध्ये प्रीला जिल्हे कोणते म्हणजे एक्झामिनेशन सेंटर कुठले बघा. अमरावती, संभाजीनगर, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, AM रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी. तर मेनसाठी आहेत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MM रिजन, पुणे. आता मित्रांनो प्रीसाठी तुमच्या जवळच्या लोकेशननुसार तुम्ही सेंटर चूज करू शकता. ओके, नंतर बघा अप्लिकेशन फीस किती आहे, तर फीस कधी 1-2-2024 ते 15-2-2024 यामध्ये भरायची. SC ST PWDला 100 रुपये फीस आहे. ओके, GST प्लस इंटिमेशन चार्जेस. ओके, आणि ऑल कॅन्डिडेट्स अदर दॅन SC ST PWBचे असेल तर त्यांच्यासाठी 850 रुपये चार्जेस आहेत. ओके, फीस आहे. अप्लाय कसं करायचं तुम्हाला, तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती जायचं आहे, IBPS परीक्षा घेईल. ओके, रजिस्ट्रेशन करा, नंतर फीस भरा, तुमच्या नंतर थंब इम्प्रेशन असेल, हँड रिटन असेल, सगळे टाकायचे. ओके, आता मित्रांनो बघा लेफ्ट थंबचं इम्प्रेशन तुम्हाला पाहिजे, एक डिक्लेरेशन तुम्हाला पाहिजे, ते डिक्लेरेशन व्यवस्थितपणे लिहून घ्या. हे डिक्लेरेशन दिलं आहे बघा, त्यावरती तुम्हाला सर्व काही डॉक्युमेंट व्यवस्थित तुम्हाला हे डिक्लेरेशन व्यवस्थित लिहायचं. तुमच्या हँड रिटनमध्ये इथे त्याचं आय नंतर तुमचं नाव टाकायचं आणि मग हेअर बायपासून हा पूर्ण लिहायचा आणि तो त्याचा फोटो काढायचा. पूर्णपणे ते एका ब्लँक पेपरवरती लिहायचं. ओके, व्हाईट कलरचा ब्लँक पेपर घ्यायचा, निळ्या पेननं लिहायचं व्यवस्थित आणि मग त्याचा फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचा. ओके, आणखी महत्त्वाचं अप्लिकेशन प्रोसिजर अप्लाय ऑनलाईन आहे. www.newindia.co.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं. पेमेंट फीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायची. ओके, आणखी महत्त्वाचं फोटोग्राफ किती असला पाहिजे, तर 20 KB ते 50 KBचा असला पाहिजे. ओके, सिग्नेचर किती पाहिजे, तर 10 KB ते 20 KBचे सिग्नेचर पाहिजे. ओके, आता आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण पाहूया. ओके, प्रोबेशन पिरियड, तर प्रोबेशन पिरियड किती, तर मिनिमम 6 महिन्याचं, त्यानंतर तुमची परमनंट वगैरे होईल. ओके, सुरुवातीला सॅलरी अमाऊंट किती, तर 25,000 पासून. ओके, बघा इथे दिले स्केल ऑफ पे म्हणजे 22,405 पासून ते 62,265 पर्यंत तुमची काय पेमेंट वगैरे मिळून जाईल. जर टोटल इन्व्हॉल्वमेंट वर्क्स आउट ऑफ अप्रॉक्सिमेटली 37,000 पर मंथ. ओके, साधारणतः 37,000 पासून तुमची सॅलरी वगैरे होईल. बाकीचे बेनिफिट्स सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. मेडिकल बेनिफिट्स असतील किंवा ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी असेल किंवा ट्रॅव्हल सबसिडी वगैरे असेल, तर या प्रकारचे. ओके, चला
चला मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही समस्या असतील तर कमेंट करा, त्याचं नक्कीच मी तुम्हाला उत्तर देईल. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.